नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका काळाबद्दल बोलणार आहोत ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक वर्षानुवर्ष वाट पाहत आहे. जर तुम्हाला अनेक दिवसापासून अडथळे, मानसिक ताण, आर्थिक चढ-उतार, नात्यामधील गैरसमज किंवा मेहनतीनंतर अपयश मिळत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. असे म्हटले जाते की शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. तो कोणालाही विनाकारण त्रास देत नाही आणि विनाकारण फळही देत नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार योग्य वेळ योग्य परिणाम मिळतात. त्यामुळे अनेक जण साडेसातीच्या शेवटीकडे आशेने पाहतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शनिवारच्या या विशेष काळात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल दिसू शकतात, कोणत्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात आणि कोणत्या चुका टाळल्या तर तुम्ही त्या संधीचा आर्थिक लाभ घेऊ शकता. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग शेवटी आहे. शेवटी मी शनिदेवांच्या संबंधित एक सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक श्रद्धेने करतात. त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये सोडू नका. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, गेल्या काही वर्षात तुम्हाला असे वाटले आहे की कितीही मेहनत केली तरी यश थोडक्यात हुकते, पैसा येतो पण टिकत नाही, काही नाती कारण नसताना दुरावली, मनात सतत अस्तव्यस्त राहिली? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा शतकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करू शकतात. काही लोकांना नवीन नोकरीची संधी, काहींना व्यवसाय सुधारणा दिसू शकतात, तर काही कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करते, जर तुम्ही खऱ्या मनाने शनिदेवावर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय शनिदेव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता तयार व्हा, कारण पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत संकेताबद्दल जे अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जातात. चला आता सुरू करूया आपल्या पहिल्याच सर्वात महत्त्वाच्या संकेताकडे. मंडळी, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, साडेसाती संपली म्हणजे एक रात्रीत संपूर्ण आयुष्य बदलते असं नाही. पण अनेक ज्योतिष परंपरांमध्ये असा विश्वास आहे की हा काळ संपत असताना काही लोकांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. शनिदेव कर्मानुसार फळ देतात, त्यामुळे संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य प्रयत्न यांना विशेष महत्त्व दिले असते. कुंभ राशीच्या अनेक लोकांना गेल्या काही काळात अनेक चढ-उताराचा सामना करावा लागला असेल. कधी आर्थिक अडचणी, कधी नोकरीची चिंता, कधी घरातील वातावरण, तर कधी मनातील अस्तव्यस्तता. अनेक वेळा असे वाटते की मी इतकी मेहनत करते तरी माझं काम का अडते? जर तुमच्याही मनात असा प्रश्न अनेकदा असला तर आजचा हा संदेश तुम्हाला आशा देणारा ठरू शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कठीण काळ कमी होऊ लागतो तेव्हा आयुष्यात लहान लहान बदल अधिक दिसू लागतात. अचानक एखादा जुना मित्राचा फोन येणे, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, नवीन कर्माची चर्चा आणि आनंदाची बातमी येणे, अशा घटना लोकांना नवीन सुरुवातीची जाणीव करतात. कुंभ राशीच्या काही व्यक्तींना अशा स्वतःवर विश्वास परत मिळू शकतो. अनेक दिवसापासून थांबलेले निर्णय पुढे सरकू शकतात. काहींना नोकरी, नवीन जबाबदारी, काहींना व्यवसायात नवीन ग्राहक, तर काहींना कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळू शकतो. पण इथे एक मोठी चूक अनेक लोक करतात, थोडासा बदल दिसला की घाईघाईने निर्णय घेतात. लक्षात ठेवा, शनिदेव संयमाची परीक्षा घेतात, त्यामुळे या काळात कोणते मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक करा. मेहनत सुरू ठेवा, योग्य संधी ओळखा आणि अनावश्यक वादापासून दूर राहा. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, जर गेल्या काही दिवसात तुमच्या मनात नवीन योजना तयार होत असेल, नवीन काम सुरू करण्याची इच्छा होत असेल किंवा जुने अपूर्ण काम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मात्र पुढे मी जाणार दुसरा संकेत, जो पैसा, करिअर आणि अचानक मिळणाऱ्या संधीची आहे, तर विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे येणार आहोत ज्याची प्रत्येक कुंभ राशींना उत्सुकता आहे, पैसा, करिअर आणि भविष्य. अनेक ज्योतिष मान्यतानुसार कठीण काळानंतर काही लोकांच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होऊ लागतात. मात्र त्या प्रत्येकाला सारख्याच प्रकारे मिळतात असे नाही. त्या व्यक्तीच्या प्रयत्नांवर, परिस्थितीवर आणि निर्णय क्षमतेवर बराच काही अवलंबून असतं. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनेक दिवसापासून थांबलेले काम पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वरिष्ठ, संवाद
सुधारू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत दिसू शकतात. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळणे, नवीन ऑर्डर येणे किंवा नवीन ओळखीमुळे फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक आर्थिक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत सांगते. कुंभ राशीच्या लोकांनो, आयुष्यात एक अशी व्यक्ती पुन्हा येऊ शकते जिच्याशी झालेली भेट तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकतं. ती जुना मित्र असू शकतो, नातेवाईक असू शकतं किंवा व्यावसायिक संपर्क असू शकतो. त्यामुळे कोणताही संवाद दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही पैसे अडकलेले असतील, एखादे काम वारंवार पुढे ढकललेले असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची वाट पाहत असाल तर संयम ठेवा. काही लोकांच्या अशा गोष्टीमुळे हळूहळू प्रगती दिसू शकते, पण याच काळात एक चूक टाळा. कोणत्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणती मोठी गुंतवणूक, कर्ज किंवा भागीदारी करण्यापूर्वी सर्वात माहिती तपासा. योग्य निर्णय घेतल्यास संधीचा फायदा होऊ शकतो. मंडळी, पुढील भाग सर्वात भावनिक आहे, कारण आता आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह आणि कुटुंबातील कोणते बदल दिसू शकतात. अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचं आहे आपले नाते. कारण घरात सुख असेल तर प्रत्येक संकट लहान वाटते. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना गेल्या काही काळात नात्यामध्ये गैरसमज, दुरावा किंवा भावनिक ताण अनुभवायला असेल. काही वेळा आपल्या चांगल्या हेतूचा चुकीचा अर्थ काढला गेला असेल, पण आता काही लोकांना या परिस्थितीत हळूहळू सुधारणा जाणवू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा. शांतपणे बोलले की जुने वाद मिटण्याची शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टीवर राग न धरता समजून घेतले तर नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. अविवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन ओळखी होण्याच्या संधी मिळू शकतात, मात्र कोणत्याही नात्यात घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. योग्य निर्णय भविष्यात आनंद देऊ शकतो. आता एक महत्त्वाचा संकेत, कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती ती व्यक्ती योग्य वेळी मदतीचा हात पुढे करू शकते. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने संवाद साधा. पण इथे शनिदेव एक परीक्षा घेतात. काही लोक तुमच्या यशाला मस्कर करू शकतात, गोड बोलून तुमच्याकडून महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमची योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. शांतपणे काम करा आणि परिणाम स्वतःला बोलू द्या. आणखीन एक गोष्ट, जर घरात वारंवार वाद होत असतील तर ह्या काळात संयम ठेवा. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेक वर्ष नात्यात परिणाम करू शकतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय वेगाने आणि विचारपूर्वक घ्या. आता पुढील भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जाणून घेणार आहोत एक असा संकेत जो अचानक तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असू शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते, त्यामुळे पुढचा भाग अजिबात चुकवू नका. मंडळी, आता आपण त्या संकेताबद्दल बोलणार आहोत ज्याची मी सुरुवातीपासून वारंवार चर्चा करत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात लवकर अशी एक व्यक्ती येऊ शकते जी त्यांच्या विचारांना नवी दिशा देईल. ही व्यक्ती तुमचा जुना मित्र असू शकतो, नातेवाईक असू शकतो, एखादं वरिष्ठ अधिकारी, ग्राहक किंवा अगदी अनेक दिवसापासून संपर्क नसलेली व्यक्ती असू शकते. कधी कधी आपल्या आयुष्यातील मोठे बदल एखाद्या छोट्या भेटीतून सुरू होतात. एक फोन कॉल, एक संदेश किंवा अचानक झालेली एक भेट आणि त्यानंतर आयुष्याची दिशा बदलू शकते. जर तुम्हाला या काळात एखादी नवीन संधी मिळाली तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक संधी लगेच मोठी वाटत नाही, पण तिचा परिणाम पुढे जाऊन मोठा ठरू शकतो. आता मी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगते. शनिदेव आपल्याला नेहमी एक संदेश देतात, अहंकारापेक्षा कर्म मोठे असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी आली तर शक्य असेल तेवढी मदत करा. अनेकांना आपण केलेले चांगले कर्म पुढे जाऊन मोठ्या आशीर्वादाचे कारण ठरते. या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीची माहिती मिळू शकते, काहींना व्यवसायात ऑफर मिळू शकते, काहींना दूरच्या शहरात किंवा परदेशात चांगली बातमी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण इथे एक सावधगिरी, जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप मोठे आश्वासन देत असेल, कमी वेळात जास्त पैसे मिळणे असे सांगत असेल किंवा घाईघाईने निर्णय घेण्याचा दबाव टाकत असेल तर आधी सर्व माहिती तपासा. विचारपूर्वक निर्णय घेण्याचे योग्य ठरेल. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, या काळात तुमची अंतःप्रेरणा अधिक मजबूत वाटू शकते. मन वारंवार एखाद्या निर्णयाकडे, एखाद्या
दुर्लक्ष करू नका. मात्र भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. मंडळी, आता पुढचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण पुढे जाणून घेणार आहोत शनिदेवाची कृपा टिकवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणी आणि कोणत्या चुका टाळाव्या. हा भाग भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अनेक लोकांचा असा प्रश्न असतो, जर आता चांगला काळ सुरू होत असेल तर तो टिकवण्यासाठी आपण काय करावे. लक्षात ठेवा, ज्योतिष परंपरेनुसार शुभ काळ हा फक्त संधी देतो. त्या संधीचे यशात रूपांतर आपल्या कर्मामुळे होते. म्हणून शनिदेवांना कर्माचा न्यायाधीश म्हणले आहे. जर तुम्हाला आयुष्यात आता चांगले बदल दिसू लागले असतील तर नम्रता सोडा. कारण पहिली गोष्ट, अहंकारापासून दूर राहा. तुमचं यश मिळाले की पैसा मिळेल किंवा समाजात मान सन्मान मिळाला तर प्रत्येकाच्या आदराने वागा. शनिदेवांना नम्र स्वभाव प्रिय मानला जातो. दुसरी गोष्ट, खोटे बोलणे आणि फसवणूक. कमी वेळात जास्त फायदा मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. प्रामाणिकपणे कमावलेले यशच जास्त काळ टिकते. तिसरी गोष्ट, पालक, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद अनेकांना मानसिक बळ देतात. त्यांच्या अनुभवाला फायदा घेतल्यास चुकीचे निर्णय टाळता येतात. चौथी गोष्ट, पैशाचा योग्य वापर करा. उत्साहात अनावश्यक खर्च करू नका. बचत आणि नियोजन यामुळे भविष्यातील अडचणी कमी होऊ शकतात. पाचवी गोष्ट, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या धावपळीत शरीराची काळजी घेणे विसरू नका. चांगले आरोग्य असेल तर आपली संधी पूर्ण लाभ घेता येतो. मंडळी, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तुमच्या मनातही नवीन आशा निर्माण झाली असेल. पण लक्षात ठेवा, फक्त भविष्य ऐकून काही बदलत नाही. बदल घडतो तो योग्य विचार, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणतीही परिस्थिती असो प्रामाणिकपणे मेहनत करेन, सकारात्मक राहीन आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करीन. जर तुम्ही हे मनापासून स्वीकारलं तर तुमच्या आयुष्यातील पुढचा प्रवास अधिक आत्मविश्वासाने होऊ शकतो. आता व्हिडिओच्या शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग बाकी आहे, कारण यापुढे मी सांगणार आहे शनिदेवाचा एक सोपा आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय, जो अनेक लोक शनिवारच्या दिवशी करतात. तसे शेवट तुमच्यासाठी एक विशेष संदेशही आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. जर तुम्ही इतका वेळ हा व्हिडिओ पाहिला असेल तर सर्वप्रथम तुमच्या मनापासून आभार. आता मी तुम्हाला शनिवारी श्रद्धेने केला जाणारा एक सोपा उपाय सांगणार आहे. लक्षात ठेवा मंडळी, हा उपाय कोणताही जादू किंवा हमखास परिणाम देणारा दावा नाही. अनेक लोक तो श्रद्धा, सकारात्मक आणि आत्मविश्वासासाठी करतात. उपाय असा आहे, शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास शनिदेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात श्रद्धेने तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर मन शांत करून ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्या वेळेनुसार जप करा. शनिवारी त्यानंतर आपल्या मनातील चिंता, भीती आणि इच्छा शनिदेवाच्या चरणी अर्पण करा. प्रामाणिकपणे अशी प्रार्थना करा, हे शनिदेवा, मला योग्य कर्म करण्याची बुद्धी, संकटाची सामना करण्याची शक्यता आणि योग्य निर्णय घेण्याची समज द्या. जर शक्य असेल तर शनिवारी गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्न, काळे तीळ, उडीद डाळ किंवा आवश्यक वस्तू दान करा. दान केल्याने दिखावासाठी नव्हे तर निस्वार्थ भावनेने केले तर त्याचे वेगळे समाधान मिळते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेतलं की बदलाची सुरुवात फक्त ग्रहामुळे नाही तर आपल्या कर्म, संयम आणि योग्य निर्णयामुळे घडते. म्हणून कोणतेही फळ असो, मेहनत कितीही सोडू नका. चांगल्या संधी आपल्या त्यांचा योग्य उपयोग करा. कठीण प्रसंग आले तरी धैर्य सोडू नका. मला विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेक जण पुढील दिवसात नव्या आशेने पाहतील. जर तुम्ही मनापासून शनिदेवांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कुटुंब, मित्र, परिवारासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी पुन्हा भेटेल एक नवीन प्रेरणादायक व्हिडिओसोबत आणि एका चांगल्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.
जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्याच्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबाय अजिबात विसरू नका. मंडळी, कमेंटमध्ये तुमची कोणतीही इच्छा, तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ. अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओला घेऊन येऊ. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.